महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी आता समोर आली आहे. ज्या बातमीने शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हा व्हिडिओ सध्या सकाळपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. राहुल नार्वेकर यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हकालपट्टी अक्षरशः ते पुढे पळत आहेत आणि गावातील लोक मागे पळत आहेत. त्यांना गावातून अक्षरशः हाकलून दिले, काही लोकांना मारलं देखील, असा गावकऱ्यांचा आणि राहुल नार्वेकर यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती होतोय व्हायरल. नेमका काय आहे व्हिडिओ जाणून घेऊया. नेमकं काय झालं होतं. जे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, ज्यांच्या हाताखाली 288 आमदार काम करत आहेत, त्यांनीच असा का काढला गावातून पळ. त्यांना गावात एक मिनिट देखील थांबू दिलेलं नाही. आणि या व्हिडिओमध्ये संजय राऊतसह काँग्रेस अध्यक्ष सपकाळ यांना काय म्हणायचंय मित्रांनो, या व्हिडिओ मागची नेमकी काय आहे थेअरी आणि तो व्हिडिओ कसा आहे, पळताना कसे पळतायत ते मागे, आणि गावकरी महिला आणि माणसं कशी त्यांना मागे पळतायत. मित्रांनो, व्हिडिओ देखील आता आपण पाहूया. राज्याच्या राजकारणामध्ये राहुल नार्वेकर यांनी गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं राजकारण 2 पक्षांना फोडून त्यांनी बरोबर केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, दोन्ही पक्षांचे निकाल त्यांनी महाराष्ट्राला न पटणारे दिले आहेत. त्यामुळेच असे त्यांच्याबरोबर प्रसंग घडतात का, असा सनसनीत सवाल सध्या विचारला जातोय. यामुळेच राहुल नार्वेकर यांना अशा प्रकारच्या संतापाला सामोरं जावं लागतंय का, ते आता सगळीकडे दिसून येईल. नेमके काय घडलं होतं ते आता आपण जाणून घेऊया. कोकण हे महाराष्ट्राचा स्वर्ग आहे. कोकणातील जमीन मिळवणं प्रत्येक राजकारणी लोकांसाठी खूप महत्वाचं बनलंय. कोकणामध्ये जायचं, जमीन खरेदी करायच्या, त्या जागेवरती आपल्या वेगवेगळ्या फॅक्टऱ्या तयार करायच्या आणि अशा प्रकारे कोकण गिळंकृत करायचा, हे राजकारणी लोकांनी सध्या सुरू केलेलं षडयंत्र आहे. राज ठाकरे यांनी दरवेळेस म्हटलेलं होतं की आपल्या जमिनी गेल्या की आपलं सर्वस्व गेलं, कोकणातल्या जमिनी आपण विकू नका, असा थेट इशारा राज ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणामध्ये देत आहेत. तशाच प्रकारे राहुल नार्वेकर आणि त्यांची टीम कोकणामध्ये जमीन मोजणीसाठी गेलेली होती. म्हणजेच अर्थातच जमीन खरेदीसाठी तिथे राहुल नार्वेकर पोहोचले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक नेते देखील सोबत होते. परंतु माथरोळी गावामध्ये रायगड जिल्ह्यातील या गावातील लोकांनी त्यांना गावात प्रवेश केल्याबरोबरच जमिनीची मोजणी सुरू केल्याबरोबरच त्यांना मात्र गावातून पळून लावले, गावातून हाकलून लावले, हात जोडले तरी लोक काही थांबायला तयार नव्हते. त्यामुळे या व्हिडिओने सध्या राहुल नार्वेकर चांगलेच अडचणीत आले आहेत. राहुल नार्वेकर यांनी अशा प्रकारच्या जमिनी घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, लोकांना न विचारता तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात न घेता अशा जमिनी आपण कशा काय घेऊ शकता, असा सनसनीत सवाल त्यांना विचारला जातोय. त्यामुळे राहुल नार्वेकर आता प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये आहेत. त्यांचा तो व्हिडिओ सध्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की तो व्हिडिओ मी सांगू का असा व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडिओ मागे नेमकं तथ्य काय, मी सांगू की राहुल नार्वेकर तुम्ही सांगताय, असा प्रश्न संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना विचारलाय. या व्हिडिओची पाठीमागे नेमकं काय तथ्य आहे ते आपण सांगा. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय की या जमिनीच्या मोजमाप प्रकरणी कोकणामध्ये जमीन खरेदी प्रकरण असल्याकारणाने तिथल्या ग्रामस्थांना न विचारता त्यांनी मोजमाप सुरू केलं होतं. त्यामुळे आपण बघताय की तिथल्या ग्रामस्थांनी राहुल नार्वेकर यांना मात्र गावातून अक्षरशः पळून लावले, हाकून लावले आणि लोक मागे पळतायत, राहुल नार्वेकर पुढे पळतायत. अशा प्रकारचा हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारा व्हिडिओ सध्या सर्वांना जाणून येतोय. तेव्हा अशा प्रकारची राजकीय खेळी करत लोकांच्या जमिनी लुबाडणं हे बरोबर नाही, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय. लोकांना विश्वासात न घेता तुम्ही जमिनी कशा काय घेऊ शकता, ग्रामस्थांना तिथल्या लोकांना आपण विश्वासात घेतला नाही आणि डायरेक्ट जमिनी मोजायला गेलेत. मग अशा प्रकारच्या जमिनी लोकांना विचार न घेता कोकणात घेण्याचं जे षडयंत्र असलंय त्याला लोकांनीच हाणून पाडलंय. तर अशा प्रकारच्या राहुल नार्वेकरांच्या या सगळ्या थेअरीला मात्र लोक गप्प बसले नाहीत. तुम्ही कुठे असाल, तुम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळाचे अध्यक्ष असाल, मात्र या जमिनी आमच्या आहेत, इथे मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचा थारा नाही, या जमिनी आम्ही देणार नाही, असं म्हणत तिथल्या महिलांनी, तिथल्या पुरुषांनी अक्षरशः त्यांना तिथून बाहेर काढलंय आणि त्यांना तिथूनच पळ काढत आपल्या गाडीमध्ये बसावं लागलंय. मित्रांनो, हा व्हिडिओ नेमकं काय सांगतोय तर महाराष्ट्राचं लक्ष
कुठे चाललंय, नेत्यांचं लक्ष कुठे चाललंय, लोकांना विश्वासात न घेता आपण काय करतोय, या सगळ्या घडामोडी पाहता आपण एवढ्या मोठ्या पदावरती असताना अशा प्रकारची कामं का करतो, असा सनसनीत सवाल हर्षवर्धन जाधव यांनी विचारला आहे. आता संजय राऊत यावरती विस्तृतपणे पत्रकार परिषदेने बोलतीलच, परंतु हा व्हिडिओ मात्र संजय राऊतांनी शेअर करत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की मी सविस्तर सांगू, असा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी राहुल नार्वेकर यांना त्यांचा राजीनामा घेऊन येतात का, ते आता बघावं लागेल. मात्र ते प्रचंड अडचणीत आलेत हे मात्र नक्की, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय? राहुल नार्वेकर यांनी कोकणातील जमिनी तिथल्या ग्रामस्थांना न विचारता घेणं हे आपणास योग्य वाटतं का? अशा प्रश्नाशी आपण सहमत आहात का? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी खळबळ तुम्हाला कसं वाटली? प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.